नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज मस्तपैकी मी घेऊन आली आहे अंडा बिर्याणीची रेसिपी. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथं मस्तपैकी मी 4 अंडे घेतलेले आहेत. त्या अगोदर स्वच्छ धुवून उकडायला टाकलेले आहेत. आणि एका साईडला बासमती तांदूळ घेतलेले आहेत. मी 1 तास भिजत घालायचे, त्यामुळं काय होतं, तांदूळ मस्त असं मोकळा होतो. इथं मी कांदा टोमॅटो बारीक कट करून घेतलेला आहे. टोमॅटो आणि कांदा मोठ्या स्लाइसमध्ये कट केलेलं आहे. तर लगेच तेल तापलं की त्यात आलं लसूण पेस्ट टाकून द्यायची. छान लाल होईपर्यंत परतून घ्यायची आणि कांदा छान तळून घ्यायचा, लालसर होईपर्यंत तळून घ्यायचा. खूप छान होते ही बिर्याणी, एकदा नक्की ट्राय करा. आणि जे कोणी माझ्या चॅनलला नवीन असेल प्लीज सबस्क्राईब करा. इथं गरम मसाला टाकलेला आहे मी, खडा मसाले, दालचिनी वगैरे नाही का, तो तेजपत्ता असते ना, ते तेजपत्ता पण टाकलेला आहे, विलायची टाकली आहे. ते छान परतून घेतले की लगेच इथं मी बारीक कट केले टोमॅटो टाकलेला आहे. 2 टोमॅटो घेतले, ते परतण्यासाठी मीठ, त्याच्यात 2 चमचे मीठ टाकलेले. मीठाने लगेच टोमॅटो परतल्या जातो, म्हणजे असं बारीक होतो, जास्त आपल्याला दाबायची गरज नाही, लगेच बारीक होतो. त्यामध्ये लगेच थोडीशी हळद टाकली, 1 चम्मच लाल तिखट टाकलेले, बिर्याणी मसाला टाकलेला आहे, एव्हरेस्टचा गरम मसाला टाकायचा आणि धना पावडर टाकायचं 1 चम्मच. छान मिक्स करून घ्यायचं. खूप छान बिर्याणी होते, एकदा नक्की तुम्ही ट्राय करा. आणि माझा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत पहा. इथं उकडलेले अंडे टाकायचे, छान मिक्स करून घ्यायचं. त्यात असं लालसर रंग येईपर्यंत परतून घ्यायचे अंडे. लगेच त्यात थोडंसं दही टाकायचं, परत मिक्स करायचं, तेल सुटेपर्यंत छान थोडा वेळ झाकून ठेवायचं. खूप छान होतं. थोडीशी मस्त बारीक कट केलेली कोथिंबीर टाकलेली, छान तेल सुटलेले बघा. आता थोडा वेळ आपण झाकून ठेवूया. झाकून ठेवल्याने छान आपले तेल सुटलेलं असतं. इथं लगेच भिजत घातलेले तांदूळ टाकलेले आहेत. आता छानपैकी मिक्स करून घ्यायचं. जर थोडं हळूच मिक्स करायचं, कारण अंडे फुटायची जास्त शक्यता असते. इथं गरम करून पाणी घ्यायचं, गरम केलेलंच पाणी वापरायचं, थंड पाणी वापरायचं नाही, तर तांदूळ असं चिकट होतो, मोकळा होत नाही. लगेच इथं एक उकळी आली की मी झाकण लावून घेते कुकरचं. 2 शिट्ट्या झाल्या की इथं मी काढून घेतलेलं आहे. बघा किती छान बिर्याणी झालेली आहे. अंडा बिर्याणी खूप छान झाली, मुलांनी खूप आवडीनं खाली. वरतून मस्त बारीक कट केलेला कोथिंबीर टाकायचा आणि कांदा तळून ठेवलेला होता मी मोठ्या स्लाइसमध्ये, ते कांदा टाकायचा वरतून. आणि इथं बिर्याणी रेडी आहे. बघा किती छान झाली. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. बाय. जाता जाता सबस्क्राईब करा.